पराठे म्हटलं की अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात, पण तिथेच जर बीटरूटचा पराठा म्हटलं की नाकडोळे मुरडतात. मग त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, मुलांच्या पोटामध्ये कसंही करून आपल्याला बीटरूट घालायचं आहे, कारण ते असं तर खात नाही, त्याची चव थोडीशी वेगळी लागते म्हणून ते खात नाहीत. आणि स्त्रियांसाठी तर खूपच फायदेशीर आहे हा पराठा किंवा बीटरूटचं कुठलाही पदार्थ असो तो. त्यासाठी मी इथे 2 बीट स्वच्छ धुवून घेतले, त्याचे साल काढायचे आहे. त्यानंतर त्याचे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, त्यानंतर आपल्याला 3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घालायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला ही बीटरूटची पेस्ट तयार करून घ्यायची. कणिक मळण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. आणि आपण जी पेस्ट तयार केली होती त्या पिठामध्ये घालून घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि तो पिठाचा गोळा 10 मिनिट आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा. त्यानंतर 10 मिनिटानंतर आपल्याला इथे पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याचे त्रिकोणी, चौकोनी, गोलाकार जो पण आकार द्यायचा आहे त्या आकाराचे आपल्याला इथे पराठे लाटून घ्यायचे आहेत. तव्यावरती तेल, तूप, बटर घालून खमंग खरपूस दोन्ही बाजूने आपले ते पराठे भाजून घ्यायचे आहेत. हे मुलांच्या आरोग्यासाठी, स्त्रियांच्या आरोग्यासाठी, सगळ्यांसाठीच खूप फायदेशीर आहे. त्यामुळे नक्की बनवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.